मित्रांनो, आज मैदान पार पडत आहे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी. हे मैदान जे आहे ते एक आदत एक बैल असं मैदान चालू आहे. आज 46 नंबर गटामध्ये गाडी पळाली बकासूर आणि त्याच्यासोबत पळाला दिग्गज हा नंदी. हा नंदी जो आहे तो आदतमधला हिंद केसरीचा नंदी आहे. हा नंदी कुठला आहे नक्की जरा आपण जाणून घेऊया. नमस्कार शेठ. नमस्कार. नाव सांगा तुमचं. मानव रवींद्र. नक्की दिग्गज कुठला आहे, थोडंसं मालकांचं नाव वगैरे सांगा. समरजित प्रतीक इंगोले, संग्राम सतीश वल्लेकर, राजा फॅन्सला बुगाव या नावाने गाडी पळती. वासरू तशा दोघात आहे. उंबरमळ्यात असतो वासरू. मुळशीतलं बरं बरं. कसं काय नियोजन आज? नियोजन अचानक ठरलं. हाणायचं नव्हतं वासरू जरा हे होतं. मग अण्णांनी नियोजन केलं. अण्णांनी रात्री फोन केला वासरू घेऊन. अण्णा ड्रायव्हर येत. हा अण्णा येऊ त्यांनी नियोजन केलं. मग केलं. कसा पळ वगैरे हे काय साला त्याला लोकांना सांगा, माहित नाही. उजवीने जास्त पळतो. आता ते बकासूर 3 फेर डावीने पळत नाही जास्त नाही. मग ते पहिला फेरा म्हणलं डावीने काढावं आपण. पण कधी आपण हाणला नाही डावीने. उजवीने जास्त पळतो वासरू. बर. कुठनं घेतलेलं आहे वासरू? वासरू माळशिरसकडनं घेतलंय. ह्यांच्याकडे आलं वासरू. बरं. ते आम्ही बघितलं. किती दिवसापूर्वी घेतलेलं काय? वासरू एक 20-25 दिवस झाला आम्ही घेतलेलं. माळशिरसमधनं आमच्या मामांकडनं घेतलेलं, संभाजी बाबा बर. माळशिरस. त्यांच्याकडनं घेतलं आणि जर लागली वस्तू चांगली आम्हाला. किती मैदान आहे त्याचा? तिसरंच तिसरंच मैदान आहे. माळशिरसच्या हिंद केसरीच्या 61 फाट्याच्या मैदानामध्ये या वासराची चर्चा झाली. थोडंसं सांगा तिथं नियोजन वगैरे कसं होतं? तर मुंबईचा बैल होता, पालेगावचा बादेल. बर. आदतच्या मैदानात. हो आदत माळशिरसला. तो बैल घातला. फायनलला कट लागली. नेमकं 1 नंबरला गाडी उतरली. थोडा फॉल झाला निकालात. एवढं मोठं मैदान, एक मोठा पायरा होता. काय सांगाल ज्यावेळेस गट निघाल त्यावेळेस काय वाटलं मनामध्ये? पहिल्यांदाच डावीनं वासरू फायनलला डायरेक्ट घातल्यामुळे जरा त्याचा मेन खांदा तसा उजवीने जास्त पळतो वासरू. जास्त उजवीनं पळतो. कधी हाणलाच नाही तर अचानकच झोपलंच नाही त्याला डावीनं डायरेक्ट त्या मैदानातच घातलं. माळशिरसच्या हिंद केसरीच्या मैदान ज्यावेळेस गट काढला त्यावेळेस काय मनामध्ये चाललेलं याला वासरूनं काहीतरी दाखवलं करून? नाही तर राहणारच ते. आम्ही गट आम्हाला काढले. गॅरंटीज होती. गटाची गॅरंटी होती. सेमीला कुठल्या तासात होती गाडी? 6 नंबर 6 नंबर तसं. 6 नंबर तासावरती गाडी होती. काय चाललेलं मनामध्ये? गाडी बसल वगैरे काय? गटाला गट बघूनच नाही. गटाला जास्त पळल्यामुळे काय वाटलं काय वाटलंच नाही. कारण गाडी ठाम पळत होती. ड्रायव्हर कोण होते गाडीवर? अण्णाच होता. ज्यावेळेस फायनलला गाडी पब्लिकच्या 1 नंबरच्या फाटीवरती होती आणि सगळ्यांनी बघितलं एक काय स्पीडनं गाडीने निकाल घेतला, परंतु थोडंसं निकाल म्हणजे फॉल झालेली गाडी. काय सांगाल पण गाडीने निकाल घेतलेला तिथे? नाही गाडी निकाल घेतला होता. फक्त पब्लिकमुळे थोडासा हे झालं नाही का. तो बैल थोडा घाबरला. त्यामुळे त्यावेळेस उजवी नव्हतं का डाव्याने झोपलेलं? वासरू डावीने होता. बैल उजवीने बाहेरून होता. तर वासरू पहिल्यांदा झोपला होता डावीने. ते झोपलाच नव्हता. तरी हा, त्या दुसऱ्यांदा ठिकाणी झोपला. थोडक्यात जर चुकामुक झाली त्याच्यामुळे प्रेक्षकांच्यामुळे चूक झाली. पण काय अडचण 1 नंबरला उतरलो असं काय वाटलं नाही. तिथून जरा वासराची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर 14 देशात झाली. काय सांगाल? तर तिकडनं झाले वासराचं. आता माळशिरसचं मोठं मैदान होतं. दुसरंच मैदान होतं आपलं. त्यामुळे काय वाटलं नाही. आदतमधलं वासुर आहे आणि ते बी हिंद केसरी आहे. एवढं मोठं नाव आहे. अख्ख्या गावात तुमच्या काय चर्चा चालली असेल? गावात आता म्हणजे जास्त चर्चा म्हणजे दुसरंच मैदान असून हिंद केसरी झालं त्या पण लय चर्चा गावात. बरं, ठीक आहे मित्रांनो. आता आपण मालकांच्याकडे बोलूयात. नमस्कार शेठ. हां, सांगतो. तुमचं नाव सांगा. प्रतीक शिवाजी इंगोले, गाव? भोगाव. काय सांगाल ह्या वासरामध्ये असं काय आहे की त्या हिंद केसरीच्या मैदानात त्यानं दाखवून दिलेलं होतं? नाही पहिलंच मैदान दुसरंच मैदान असल्यामुळं जरा वासरू पण पळते हे पाहून आम्ही पायरा केला. बर. तिथं गट पास झाला त्यावेळेसच आम्ही ठरवलं की वासरू ठामपणे पाळणार म्हणून. बर. म्हणजे त्या वासरामध्ये काहीतरी धमक आहे. हा. आज बकासूर सोबत नियोजन झालं, काय सांगाल? कारण की या बैलगाडा शहर क्षेत्रातला तो देव आहे आणि त्याच्यासोबत पळणं एक नशीबच लागतं. काय सांगाल? नशीब लागतंच त्याच्याबरोबर पळायला देवाबरोबर. अण्णा ड्रायव्हरने अचानक रात्री फोन करून सांगितलं की आपल्याला असं पळायचे. बर. पायऱ्याबरोबर बकासूर बरोबर पळायचं. बर. मी म्हणलं बाबा तू ठरवशील तसं चालू. रवी शामल आणि राजा फॅन्स क्लब सगळेजण मिळाले चालून आपल्याला हाणूयात म्हणून. बर. पहिला फायनल झाला. म्हणजे जी काही सांगतील टीम ती तुम्ही ठरवता. सुट्टी मेकर कोण कोण होते काय? रोहन साळुंके. बर. आणि सुनील वलेकर हे. आपण सुनील काय सांगाल वासराबद्दल? तर वासराच्या पळाचं वैशिष्ट्य सांगा जरा. वासरू उजवीने जास्त पळतं. त्या दिवशी पण हिंद केसरीच्या मैदानात पहिल्यांदाच डावीने घातलं आणि आज पण डावीने पहिल्यांदाच म्हणजे दुसरी वेळेस डावीने घातलं.
मग त्याची तो जास्त करून उजवीनं पळतो, पण तर कधी जर जर आलं तर डावीनं पळू शकतो तो. बघू शकता मित्रांनो, या बैलगाडा शर्यतीतून एक हिंद केसरी वासुर आहे माळशिरसच्या मैदानाचा, आणि ते आज बकासूर सोबत 46 या गटामध्ये गट पास झालेला आहे. आपण वळत आता यांच्याकडे. काय सांगाल, कसं काय गाडी पळाली आज? नाही, गाडी चांगलीच पडली. आणि विषय कसा आता, त्या बैलाबरोबर पळणं म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न आहे, आणि ते स्वप्न आता आमचं सत्यात उतरले. बरोबर आहे. म्हणजे कसं आहे आता, शब्द नाही बोलायला, चांगल्याला बैल भेटत नाही, आणि आपल्याला दुसऱ्याच मैदानात चालून संधी आली, त्यामुळं बोलण्याला काय हेच नाही. म्हणजे बकासूर सोबत ते पात्र झालं म्हणजे हिंद केसरी हिंद झालं. केसरी झाला. एक काय आनंद आहे तो हिंद केसरीचा आनंद सांगा जरा आता थोडंसं. म्हणजे असं आहे की पुढचं काय घडू काय नाही याच्यावरती आमचं लक्ष नाही, फक्त त्याच्या सोबत पळायची इच्छा ही पूर्ण झाली आमची. बरोबर. आज खूप जण प्रयत्न करते त्या बायला संघ पळायला, पण कोणाला साध्य होतं कोणाला होत नाही. ते आज आम्हाला दुसऱ्या तर तिसऱ्याच मैदानात साध्य झाले, आणि ते पण याच्या पळामुळं. बरोबर आहे. का तर महाराष्ट्राला कडनी पळून त्याने त्याची स्वतःची चर्चा त्यांनी केली. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात चर्चा झाली, चर्चा परंतु केली, थोडंसं गाडीत फॉल झाली त्याच्यामुळे, नाहीतर निकाल त्याचाच होता. नाही, आता ती शेवटी नशिबाचा भाग आला, पब्लिक आलं किंवा काय आलं हे नंतरचा विषय आला, पण त्याच्या पळाव त्यांनी सिद्ध करून दाखवलं की बाबा मी काय करू शकतो. सुट्टीला कसं उभं राहतं काय? नाही, सुट्टीला अगदी शानाच, बरं. अजिबात हालचाल नाही, काय नाही. निकाल रेषेवरती काय? निकाल रेषे जसं जवळ येईन तसा वाढत जातो. बरं. किती दिवसाची गॅपने पळवतं वासरू? तसं 10 दिवसाच्या गॅपनी पळवतो, पण अण्णा ड्रायव्हर बोलला ना की बाबा आज पळून उद्या पळायचं, तरी आपली तयारी असते, कारण का त्याच्या शब्दालाच आपला मान आहे सगळा. बरोबर आहे. त्याचं ट्रेनिंग वगैरे कोण देते त्याला? नाही, सगळं उंबरमुळे टीम देते सगळी. उंबर म्हणजे कुठे नक्की गाव आहे त्याला लोकांना हे सांगा. आपलं पुसेगावच्या जवळ 2 किलोमीटर आहे उंबरमळे म्हणून गाव आहे. बरं. तिथे आपले संग्राम शेठ आणि त्यांचे वडील सतीश वलेकर, हे सुनील वलेकर असतील, त्यांची टीम सगळं वासराचं तेच बघतात. ठीक आहे. मालकांच्या बद्दल काय सांगाल? मालक काय मालक आम्ही मालक म्हणजे सगळी पोरं आहे, असं काही वैयक्तिक कुणालाच आम्ही समजत नाही. बरं. जी पोरं बोलते ती पूर्व दिशा असते, आणि ते कुठला बैल आला तरी सगळ्यांना विचारल्याशिवाय काय करत नाही. बरोबर मग त्याच्यात तर आपण मोठ्यापणा म्हणतो, बाकी काय तेव्हा. ओके. ठीक आहे. आपण आता यांच्याकडे वळूयात. नमस्कार. 2 मिनटं सांगा. तुमचं नाव सांगा. सुनील वलेकर. काय सांगाल या वासराचा थोडासा पळ सांगा. काय ना, वास्त्र 2 एखादी शानं पळते, उजवीनं स्पीड चांगला आहे, डावीनं आता बघितलेच तुम्ही पळताना. बघितले. एक हिंद केसरी वासर आहे, आदतमधलं हिंद केसरी म्हणजे काही चेष्टा नाही. बरोबर आहे. काय सांगाल ह्याच्या म्हणजे तुम्ही रिस्क घेता डाव्या खाली, पण त्याची खरी खान जी उजवी आहे, काय सांगाल? ना, आज पण आम्ही म्हणत होतो उजवीनं हाणायचा बैल, पण ते मोलचेट म्हणले आमचा बैल उजवीनं हाणतो, डावीनं पहिला फेरा काढा. ठीक आहे म्हणलं, हाणू, काय अडचण नाही. बरं. कशी काय गाडी गटाला पळायला? चांगली पळली, काय अडचण नाही. सेमीला पण पळेल गाडी चांगली. बकासूर बद्दल काय सांगाल? बक्कासूर बद्दल काय बोलायसारखं नाहीच. मित्रांनो बघू शकताय, हे जे वासरू आहे ते बकासूर सोबत आज पळालं. गट क्रमांक 46, तास क्रमांक 2 वरून. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला टीमला. धन्यवाद. आम्हाला तसं